नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये माधुरीचं प्रकरण मिटल्यावर गोपाळ, आर्या आणि जामकर चहाच्या टपरीवर येतात. आता गोपाळ 2 चहा द्यायला लावतो आणि म्हणतो, जामकर साहेब, मला एक कळत नाही, तुम्ही बाकीच्या लोकांना एवढं छान समजावता, मग आपल्या बहिणीच्या बाबतीत असं का? जामकर म्हणतात, यावर मला व्यापक उत्तर द्यायला आवडेल. नो कॉमेंट्स. गोपाळ म्हणतो, बरं राहिलं, पण काही पण म्हणा बरं का, सफाई कामगार असताना पण एवढं छान समजावून सांगता, याचं खरंच जेवढं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे बरं का. अरे हसत म्हणते, सफाई कर्मचारी? अहो दादा. जामकर म्हणतात, हा 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 प्रत्येक गोष्टीत माझं कौतुक करायची गरज नाही आहे. गोपाळ म्हणता, अहो तुमची बहीण आहे, तुमचं कौतुक करणार नाही तर कुणाचं करणार? अरे जी, तुम्ही काहीतरी सांगत होता. आर्या सांगायला लागते. जामकर म्हणतात, तेच सांगत असती, पण खरं सांगू का, पण खरं कौतुक तुमचं आहे बरं का. तुम्ही मुलींच्या घरी जाता, मुलींना समजावून सांगता, मुलींना त्यांच्या घरी पोहोचवतात. किती चांगली गोष्ट आहे की तुमचा छंद आहे हा. आर्या म्हणते, दादा गंमत पुरे, आता चल निघूया, चहा संपवतो. जामकर म्हणतात, अतिशय फालतू चहा आहे हा, एक घोट प्यालो नाही मी. आर्या म्हणते, येते हां. गोपाळ मनात विचार करतो, ही आर्या काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण त्या जामकरने तिला बोलूच दिलं नाही. नक्की काय सांगायचा प्रयत्न करत असेल ती, आणि हा जामकर कोण आहे हे मी शोधून काढणारच. आर्या हात जोडून दारात जामकरला म्हणत असते, प्लीज तू इथून जा रे. तेवढेच गाडीवरून गोपाळ जातो आणि म्हणतो, अहो आर्या मॅडम, एवढी चिडचिड करायला काय झालं? आर्या म्हणते, विचारा त्याला, त्याचे काय कारनामे आहेत, त्याला नोकरीवरून घरी का बसवलं, विचारा त्याला. गोपाळ विचारतो, काय नोकरी करत होते? आर्या सांगणार तोपर्यंत जामकर पुन्हा गोपाळचा डाव हाणून पाडतात. आता गोपाळ आत जातो तर जामकरचं पॉकेट असतं, त्यामध्ये त्याचा पोलिसाच्या वेशात फोटो असतो. गोपाळ बघायला लागतो, तेवढ्यात मागून आवाज येतो, गोपाळजी. तो घाबरून मागे बघतो तर जामकर असतात. गोपाळ एवढा घाबरतो त्याच्या हातातून पॉकेट गळून पडतं. जामकर विचारतात, माझं पॉकेट का बघितलं? मी काहीतरी विचारलं, माझं पॉकेट का बघितलं? गोपाळ एवढा घाबरतो, त्याला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.